साखर उत्पादनात मोठी वाढ झाली। 31 मार्चपर्यंत 271 लाख टन साखर उत्पादन झाले। त्यामुळे महाराष्ट्रात 98 लाख टनांसह अव्वल ठरलाय। यंदा उत्पादनात 23% वाढ झाली। येवला तालुक्यातील मुखेड शिवारात अवकाळी पाऊस आणि जोरदार वादळामुळे टोमॅटो पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। अचानक आलेल्या जोरदार वाऱ्यासह पावसामुळे मुखेड शिवारातील टोमॅटोची शेती अक्षरशः भुईसपाट झाली। असलेलं पीक पूर्णपणे आडवं पडलं असून अनेक ठिकाणी झाडं मोडून पडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। सोलापूर जिल्ह्यातील अनेक गावांना वादळी वाऱ्यासह गारपिटीचा मोठा फटका बसलाय। गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं 9 एकरवरील कलिंगड पिकाचं नुकसान झाले। दरम्यान लवकरात लवकर पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली। वाशिम जिल्ह्यात अवकाळीनं 530 हेक्टर शेतातील पिकांची माती झाली आहे। अवकाळीच्या माऱ्यानं उभी पिकं आडवी झाली आहेत। कांदा, हळद, भाजीपाला पिकांना फटका बसलाय, तर वादळी पावसामुळे आंबा बागांचंही प्रचंड नुकसान झालं।